यार नर्मदे यार, या ठिकाणी बघा आपल्याला आहे ना आत्ता हे जे नर्मदा परिक्रमावासी हे जे आहे ना आपल्याला आहे ना जे गाडीने जे परिक्रमा करतात ना ते आम्हाला भेटले. आणि हे जे परिक्रमावासी मुंबई पडगा या ठिकाणचे आणि ते परिक्रमावासी आहे ना त्यांनी 21 तारखेला परिक्रमा उचलली आणि रस्त्याने परिक्रमा म्हणजे रस्त्याने आल्याच्यानंतर आम्हाला आहे ना भेटले. आणि ते एवढे प्रेमळ परिक्रमावासी आहे, त्यांनी आहे ना प्रत्येक परिक्रमावासी जोपर्यंत त्यांना रस्त्याने जाता जाता जेवढे परिक्रमावासी दिसतात ना त्यांना आहे ना एक आपल्याला आहे ना काहीतरी वस्तू म्हणून आहे ना एक बिस्किट वगैरे केळी वगैरे असे वाटत चालतात. आणि त्यांना आहे ना एवढा परिक्रमा करण्याचा म्हणजे आनंद वाटतो का हे जे चालतात परिक्रमावासी त्यांना आनंद वाटतो. ह्या आनंदामध्ये ते पण आहेत आमच्या संगे आणि ते त्यांचा एक अनुभव आपण थोडक्यात विचारणार आहे. मी तुम्ही किती तारखेला परिक्रमा उचलली? 21 तारखेला. 21 तारखेला. तुम्हाला काय अनुभव आला? खूप अनुभव आले. पण आता स्वतः आपण जेव्हा अनुभव घेऊ तेव्हाच कळतं. बाकी आपण दुसऱ्यांनी सांगून आपल्याला तेवढं कळत नाही. आपण जी काय अपेक्षा करतो मैया तिथं हजर वेळेवर आपली जी इच्छा काय असते ती मैया ते मागण ते तुम्हाला लगेच पूर्ण म्हणजे असं का खरंच असं अक्षरशः डोळ्यात पाणी येतं. एक दिवशीचा प्रसंग असा झाला की आम्ही निघालो प्रकाशावरून. तर आम्हाला तिथे आम्ही अगोदर बडवानीवरून निघालो. बडवानीवरून आम्ही प्रकाशाला गेलो. प्रकाशाला गेल्यानंतर आम्ही तिथे दर्शन वगैरे करून काहीतरी काशी म्हणतात ना तिथे जुनं काशी म्हणजे काहीतरी प्रतिकाशी तिथे दर्शन वगैरे करून आम्ही निघालो. तर आम्ही आदल्या दिवशी संध्याकाळी जाऊन बडवानीला दर्शन घेतलेलं मैयाचं नर्मदा मैयाचं. तर दुसऱ्या दिवशी आम्हाला दर्शन झालं नाही संध्याकाळपर्यंत. तर असं एकदम बेचैन वाटलं. मग आम्ही असं ठरवलं की आता कुठेच थांबायचं नाही. आपण आता कुठेच थांबायचं नाही. मैया जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत थांबायचंच नाही. जेव्हापर्यंत कुठे तोपर्यंत आम्हाला राहण्याची व्यवस्था वगैरे मैयाच बघायला. आम्ही काय त्याचा विषयच नाही ठेवला. कारण आधी याची आम्हाला थोडीशी चिंता वाटायची कुठेतरी आमच्या जोडीला लेडीज आहेत कुठेतरी थांबायची व्यवस्था व्यवस्थित पाहिजे. तर मग आम्ही पुढे निघालो. तर मैया कुठे आहे असा शोध घेत निघालो. तर आम्ही मांगरोल येथे गेलो. तर मांगरोल येथे गेल्यानंतर तो एक ललित महाराज म्हणून त्यांचा एक आश्रम आहे. तिथे उत्तम म्हणजे ते या मैयाच आम्हाला त्यांच्या आश्रमामध्ये आम्ही गेल्यानंतर आम्हाला आश्रमातून मैया समोर दिसल्यानंतर अक्षरशः असं की डोळ्यातून अश्रूच आहे आनंद अश्रू आले की मैयाचं दर्शन झालं. बाकी जाऊ द्या काय राहायची व्यवस्था खाण्याची काय ते तर होईल मैया बघेल त्याचं काही इतकं टेन्शन नाही. पण मैयाने ते जे अक्षरशः असं आलं ना की माझ्या अंगाला शहारे आले त्यावेळेला ना अंगातून डोळ्यातून रक्त म्हणजे असं रक्तातून असं पाणी आलं असं डोळ्यातून अक्षरशः म्हणजे सांगायचं. आणि 25 तारखेला ज्या दिवशी मैयांची जयंती होती त्या दिवशी पण आम्हाला तो एक मोठा असा योग आमच्याकडनं की मैयानी जे साडी तिथे मैयाला ती चुंडरी वाहते प्रत्येक ठिकाणी तिथे आम्हाला जेव्हा मी थांबवलं की बाबा थांबा तुम्ही. आणि आपले घरची माणसं जेवढं आपला काळजी घेत नाही त्याच्यापेक्षा जास्ती काळजी त्यांनी आमची घेतली परिक्रमावासीवाले. ते असं म्हणजे एखाद्या देवासारखे आम्हाला असे त्यांनी असं आम्हाला जसं की देवाला पुजतात एवढं आमची लायकी पात्रताच नाही तेवढी. ते एक नर्मदा माईची कृपा त्यांनी सर्व करून घेतलं. आणि आमच्या जोडीला एक बाबा पण होते ते पूर्ण पॅरलाइज झालेलं. त्यांना एक त्यांचा हात पूर्ण धड असं हे झालेलं. त्यांना बघून असं वाटलं की खरंच की आपण यांच्यापुढे काही नाही करणारी जी आहे ती मैया आहे. आपण काय करतो असे परिक्रमा करताना भरपूर असे अनुभव येतात वाटेमध्ये. मग आम्हाला पण असं वाटलं आपण काहीतरी करावा. मग आम्ही रस्त्याने जाता रस्त्यात कुठे अशी मोठी सिटी भेटली तिथे बिस्किट वगैरे घ्यायची पेन घ्यायचे चॉकलेट घ्यायची. लहान मुलं दिसली त्यांना शाळेची मुलं दिसली त्यांना आपुलकीने बोलून त्यांना चॉकलेट द्यायचं नर्मदे हार करायचं पेन द्यायचं. शाळेची मुलं असली पेन द्यायचं चॉकलेट द्यायचं. पुढे आपले परिक्रमा अशी नर्मदा परिक्रमा दिसले त्यांना फार घाटातून जाता येता कधी काय मिळत नाही. मग त्यांना बिस्किट आणि पाणी विचारायचं बाबा माई काय पाणी वगैरे काय. तर मग आमच्याकडे जे पाणी ते मयान द्यायचं अक्षरशः ते पाणी प्यायचं. आम्हाला इतकं समाधान वाटत होतं की खरंच आपण हे पायी परिक्रमा करतात ते किती उत्तम आहेत आणि आपण तर म्हणजे काहीच नाही यांच्यापुढे एकदम म्हणजे असं. तर आमच्याकडनं काहीतरी फुलाची पाकळी मायानी करून घेतली. आम्ही करणारे काही नाही सर्व मैयाच करते. एवढंच मला बोलायचं नर्मदे. तुम्हाला काय अनुभव आहे तुम्ही काय सांगू शकसान का तुमचा खरोखर तुमचा म्हणजे नर्मदा मैयाचा तुमच्या दोघींचा काय? आमचा भरपूर आहे अनुभव असा शब्दात सांगता येणार नाही. एवढा मोठा अनुभव आहेत खूप चांगले म्हणजे खूप चांगले का अक्षरशः ज्या ठिकाणी मैया मिळतात ना असं वाटतंय कुठे होईल का खरंच या मैयाच्या कृपेने नाही आपण काही हे करतच नाही. आपण बोलतो ना की स्वर्ग 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 कुणी बघितलं स्वर्ग जाऊन माणसाने कुणीही स्वर्ग बघितलेलं नाही. मैयाच्या रूपाने ते एक स्वर्गच आहे.
तुम्हाला वाटतं का इकडं पैसाचं आहे का? पैसाचं कसं वाटतं? पैशाची काही लागत नाही. अशी माझा मुलगा काय सांगायचा, पैशाशिवाय काहीच नाही. त्या मैया बोलल्या ते हा. 2 मिनिटं वरून कर. थांबा जरा. माझा मुलगा बोलायचा, मम्मी पैसे, ज्या माणसाजवळ पैसे नसतील, ज्या कुणाकडे पैसे नसतील तो काहीच नाही. पण असं मला आत्ता अनुभव येतो का आपण विचार करतो का पैशाशिवाय काहीच नाही, पण नाही, हे साप चुकीचं आहे. पैशाशिवाय एक जग आहे, हा हे सांगा. हेच बोलायचंय. का हे सांगा आम्हाला कळू द्या. खरोखरच पैशाशिवाय एवढं मोठं जग आहे. त्यांची हे बँकेची आपण- नोकरी होती, बँकेची बँकेची नोकरी, एवढी मोठी नोकरी, आणि त्यावेळी आपण ना काहीच नाही. 50,000 माझी तर ची मी नोकरी तर सांगते का माझी तर काहीच त्या पात्रता plane नाहीये. मध्ये जायच्या. प्लेन मध्ये जायच्या. आणि हा, गाडी आपल्याला सायकल ड्रायव्हर मिळत नव्हती. गाडी ड्रायव्हर त्यांचे गाडी ड्रायव्हर त्यांच्या सगळं त्यांनी सोबत. तिथे त्यांना ठेवलं, एका साईडला नुसतं ओंकारेश्वरला. पैसाच फक्त ते मोबाईल वगैरे असं की सगळं. पैसाच. मग त्यांना कोणतरी सांगितलं की काय तुम्ही पैशाचे एवढं आयुष्यभर पाठीमागे पैसा लागतात, कमवून काय करणार? आयुष्यभर एवढा पैसा कमवून काय. काय तेव्हा करणार ते बोलले की ज्या दिवशी मला असं कळेल ना की पैशाची पैशाशिवाय पैशा जग- विना हे जग चालेल, जग चालेल. तेव्हा आम्ही मी सोडून देईन सगळं आणि मी आश्रम चालवीन. तिने सुद्धा जॉब सोडलाय. तर त्या माईने तो जॉब सोडून त्यांनी बघितलं, ते परिक्रमा केली त्यांनी. त्यांचे बाबा आहेत, त्यांनी काहीतरी 3 वेळा परिक्रमा केले आणि त्यांनी 13 महिन्याची 13 हा. महिन्याची केली त्यांनी. आणि मैयाने एक केली असं त्यांनी सांगितलं. 3 वर्ष 13 हा. महिने. हा. तर ते आता त्यांचा जॉब सोडून ते आश्रम चालवत आहेत मांगरोलला, मांगरोल येथे. गुजरातमध्ये. ललित महाराज आणि त्या मैया ललित महाराज मांगरोल आणि येथे. शिला- शिला मैया हा मांगरोलच्या. खरोखरच पण त्या मैयाचं एक रूपच आहे. बोलणार म्हणजे छान वाटलं. आमची असं स्थिती वाटलं का नव्हती. घरचेच म्हणजे अक्षरशः कोणी- माझ्या डोळ्यात पाणी आलं. माझं मन त्यांच्या हा? हा? नाही नाही. नाही, चांगले आहेत, आपल्या वयाचेच असे आहेत. पण फार खूप सेवा माझं जे दुःख होतं ना, मी त्यांच्याकडे असं व्यक्त केलं. त्या काय बोलल्या, जे काय असेल ते मैया सोबत, जो करे सो भगवान. हा बस. ना तू चालत म्हणजे तू परिक्रमेमध्ये व्यवस्थित हे करीत राहा. पण त्या दिवसापासून मला आतापर्यंत असं काय वाटलं नाही. एकदम म्हणजे फ्री वाटलं. कसं आहे, एक टेन्शन येतं माणसाला, पण तो टेन्शन असं वाटतंय की ही नाव आता बुडणार, पण ती नाव तारणारी मैया आहे, दुसरं कुणी नाहीये ना. दुसरी कोणाच्या मनुष्यामध्ये ताकदच नाहीये. बघा आता. आणि हे पण मी पण एक आपल्याला बोलू शकतो याच्यामध्ये का जे नर्मदा मैयाची आपण जेवढे अशी परिक्रमा करत असतात त्यांचा प्रत्येकाचा वेगवेगळा अनुभव हा फक्त मैयाच देते म्हणून तुम्ही लोक सांगत असता. हा प्रत्येकाचा एक अनुभव नसतो, अनेक अनुभव असतात, आमच्या अनेक अनुभव असतात. पण ही परिक्रमा तुम्हाला आहे ना, आता तुम्ही गाडीने करता पण तुमची इच्छाने चालत अजून करा, मैया करू करून शकता. देणार. हा, करा. नाही चालत करून घेण्याचे आहेत, पण मैया करून घेईल असं तर मला आता जे मी आता अनुभव घेते ना छोटे छोटे, त्याच्यातून मला वाटतंय. आम्हाला असं वाटत होतं, जिथून निघालो तिथून वाटत होतं का आमची सोय पुढे कशी होईल, पण मैयाने बरोबर आमची सोय करून तिथल्या दिली. तिथे. आम्हाला पुढचं काही माहित नसतं. तिथल्या आम्ही खाली कुठे राहू, विचारत कुठे गेलो आमची आम्ही जेवणाची व्यवस्था सगळ्यांना. होईल, काय होईल, काही नसतं डोक्यामध्ये. कुठे अनोळखी माणसं काय आणि प्रेम सगळीकडे लावतात, आमची चांगली आपल्याला सोय झाली. व्यवस्थित आपल्याला असं सगळं नाही. वेळेवर देतात. मग या वेळेवर पुरवतात. 2 दिवसाचे आपण फिरायला जायला निघालो ना, आपण विचार करतो इथं जायचं, हा. तिथे राहायचं, कुठे या राहायचं, हॉटेलमध्ये तिथे राहायचं, नाही. त्या हॉटेलमध्ये. अजिबात नाही, इथे तसं काहीच नाहीये. मस्त इथं इथं तिथे गेल्यानंतर लगेच आश्रम, आणि प्रत्येक जण लगेच आश्रम. बस आसन लावा. बस. सेवा आणि इतकी नंबर देतात. छान असते का ती सेवा घरी पण नाहीये, घरी पण नाही आपल्या करत पण नाहीये. आपल्याकडे पण नाही ना, आपण पण करत नाही. आणि आपल्या घरी 4 माणसं आले तर आपल्याला कंटाळा येतो कंटाळा की येतो. नको 4 नाही, माणसं नाही. नको. ते आणि लगेच रोजचे बोलतात. माणसं येते त्यांच्याकडे हम्म. तरी पण ते आणि सेवा वेळेवर करतात. आल्यानंतरही ते काय नाही ना. हा. आपल्याकडे एक माणूस एक वाजता जेवण झालं, 1:30 वाजता माणूस आला ना, बाई याला आताच याचं होतं. स्वयंपाक करायचा जीवावर हा, आहे. जीवावर. आणि आता- ते आले ना आता किती आहे, मूर्ती आहे आता किती मूर्ती हा, आहे. किती या- मूर्ती, चार- आसन एक लगाव. मिनिट. लगेच आसन लगाव, 5 मिनिट रुकना पडेगा, लगेच स्वयंपाक 2 लगेच मिनिटात जेवायला करून जेवाय, गरम. आता या ठिकाणी बघा आपण आहे ना, आता हे जेवढे परिक्रमावासी आहे ना या ठिकाणी आता आम्हाला जे भेटलेत ना, विक्रमपूर या ठिकाणी विक्रमपूर पास केल्याच्या नंतर आम्हाला पुढे आहे ना एक आहे ना जोगी टिकरी लागणार आहे या ठिकाणी. आणि आहे ना आम्ही इकडे एक जोगी टिकरी आहे, हे जोगी टिकरी आहे ना, इथे पण एक आहे ना असं आहे ना निसर्गरम्य वातावरण आहे ना, त्याच ठिकाणी आम्हाला आहे ना हे जे परिक्रमावासी निसर्गरम्य वातावरणात भेटले आणि त्यांनाही पण खुश आणि आनंद झाला आम्हाला पण, आम्ही पण भेटून आनंद झाला. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे.